नमस्कार. आषाढी एकादशी येते आणि आषाढी एकादशी असो किंवा कोणताही उपवास असो, नेहमीचं तेच साबुदाणा खिचडी, वडे किंवा वरईचा भात खाऊन कंटाळा येतो. तर अशा वेळी काहीतरी चटपटीत किंवा चमचमीत खायची इच्छा होते. तर आज आपण असाच एक चमचमीत असा पदार्थ बघणार आहोत. अगदी कुरकुरीत आहे, मस्त झटपट बनतो, कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही, जास्त वेळ काही साबुदाणा भिजवायचीही गरज नाही. त्यामुळे तुम्ही हे जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा झटपट बनवून खाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता हा कसा बनवायचा तो पाहूयात. तर यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे साबुदाणा घेणार आहोत. आपला जो नेहमीचा पोहे खायचा चमचा असतो त्याने बरोबर 2 चमचे मी मोजून घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 1-2 मिनटंच फक्त गॅसवरती थोडासा गरम करून घ्यायचा आहे. यामध्ये काही ओलावा असेल किंवा जरी पावसाळ्याचे दिवस आहेत, नरम पडला असेल तर तो थोडासा गरम होण्यासाठी आपण हा कुरकुरीत करून घेतोय. जर ऊन असेल तर तुम्ही हा थोडा वेळ उन्हात ठेवला तरीही चालेल. तर 1-2 मिनटंच मी हा गॅसवरती गरम करून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपण हा थंड करणार आहोत. तर साबुदाणा थंड झाल्यानंतर आपण हा डायरेक्टली मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत आणि आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे. तर आता साबुदाणा बारीक करायला वेळ लागतो, त्यामुळे आधी आपण साबुदाणा बारीक करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी हा साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे. थोडासा साबुदाणा शिल्लक आहे, पण बाकी याची चांगली दरदरीत अशी पूड झालेली आहे. तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी वरई, म्हणजेच याला काही ठिकाणी भगर म्हणतात, काही ठिकाणी वरईचा तांदूळ म्हणतात, उपवासाचा तांदूळही म्हणतात, ती भगर घेतलेली आहे आणि ही 1 वाटी भगर आपण या मिक्सर जारमध्ये घालणार आहोत. आता मिक्सर जारचं झाकण लावून आपण ही वाटून घेणार आहोत. ही जास्त बारीक होत नाही कारण आपण ही मिक्सरवरती वाटून घेतो आहे. तर ही जास्तीत जास्त आपली जी बारीक रवा असतो तशी रवाळ कन्सिस्टन्सी होते. मी तुम्हाला दाखवते. याची छान अशी पूड तयार झालेली आहे. पूर्ण बारीक पूड तयार होत नाही, तर आपला बारीक रवा जो असतो त्या प्रकारची होते. हाताला थोडीशी ही दरदरीत लागते. तर अशाच टाईपची आपल्याला पूड पाहिजे. तर आपली पूड तयार आहे, आपण ती साईडला ठेवूयात. आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाली की मी यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहे. आता तुमच्याकडे उपवासाला जिरी वापरत असतील तर ही जिरी तुम्ही या तेलामध्ये टाकायची, तडतडून घ्यायची आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेले हिरवी मिरची घालणार आहे. तिखटानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. आता ही हिरवी मिरची आपल्याला तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर व्यवस्थित परतल्यानंतर ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत. तर 1 वाटी भगरीसाठी बरोबर 1.25-2 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि आता या पाण्याला आपण व्यवस्थित उकळी आणून देणार आहोत. तर गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता या उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण जे हे भगर आणि शेंगदाण्याचं पीठ बारीक करून घेतलेलं होतं ते घालणार आहोत. मी आधी निम्मं घातलेलं आहे आणि व्यवस्थित हे पीठ आपण या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. या पिठाच्या गाठी होऊ नयेत म्हणून आपण आधी अर्धं घातलेलं आहे आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स केलं की राहिलेलं पीठही आपण यामध्ये घालणार आहोत. साबुदाणा आणि भगर पटकन पाणी शोषून घेते. तुम्ही पाहू शकता यातलं जे पाणी होतं ते पटापट शोषलं गेलेलं आहे. तर राहिलेलं पीठही आपण थोडं थोडं करून यामध्ये घातलं आणि पटापट हे आपण आता हे हटून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठळी किंवा गुठळ्या राहू नयेत म्हणून हे व्यवस्थित दाबून मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनटं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की तुम्ही पाहू शकता याचा छान असा गोळा तयार झालेला आहे. तर आपल्याला याच कन्सिस्टन्सीचा गोळा हवा आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हे थोडंसं थंड करून एखाद्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता हे थोडंसं कोमट झालेलं आहे. तर यावरती आपण 2 उकडलेले बटाटे जे आहेत ते किसून घेणार आहोत. तर मी हे मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडून घेतलेले होते, ते व्यवस्थित आपण यावरती किसून घेणार आहोत. तर हे किसून घ्यायचे बटाट्यामुळे काय होतं, आपले जे आपण जे कटलेट्स बनवणार आहोत त्याला बाइंडिंग यायला मदत होते. बटाट्यामुळे एकजीव होतात आणि जे भगर आणि साबुदाण्याचं पीठ वापरले त्यामुळे त्याला वरतून छान कुरकुरीतपणा येतो. तर हे व्यवस्थित बटाटे आपण आता मिक्स करून घेणार आहोत. जर पीठ गरम आहे असं वाटतंय तर चमच्याच्या साहाय्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. पण थोडंसं कोमटसर असेल तेव्हाच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थंड झालं तर मग याचा गोळा व्यवस्थित तयार होत नाही. चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हाताला थोडंसं कमी भाजेल असं हे
गार झालं की थोडंसं तेल आपण हातावरती घेणार आहोत आणि हा गोळा व्यवस्थित हाताने एकदा मिक्स करून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे काय होतं, गोळा एकजीव होतो आणि यामध्ये जरी कुठल्या गाठी गुठळ्या असतील तरी हे सगळ्या फुटून जातात. तर आता एका प्लेटमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित आपण या सगळ्या प्लेटला लावून घेणार आहोत. हाताच्या साहाय्याने मी व्यवस्थित तेल लावून घेते आणि आता जो आपण तयार केलेला गोळा आहे तो आपण यामध्ये घेणार आहोत आणि हा आपण व्यवस्थित थापून घेणार आहोत. तर सर्व बाजूंनी एकसारखा आपण हा थापून घेणार आहोत. जास्त पातळही नाही आणि जास्त मोठा जाडसरही नाही असा हा गोळा आपण थापून घेणार आहोत. तर व्यवस्थित हा प्लेटमध्ये मी सगळा थापून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने हा गोळा लाटून घेतला तरीही चालेल. तर तुम्हाला जास्त जाडही ठेवायचं नाही आहे आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आहे. आता हा कोमट गरम आहे तोवरच आपण याच्या कट्स मारून घेणार आहोत. तर व्यवस्थित तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये तुम्ही कट्स मारून घेऊ शकता किंवा याचे छोटे छोटे वडे जरी तुम्ही केले तरी तेही खूप छान लागतात. तर इथे मी आज स्क्वेअर शेपमध्ये हे कापून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असतील तर तुम्ही डायमंडच्या शेपमध्ये जशा कापण्या बनवल्या जातात त्या शेपमध्ये कट केले तरीही चालतील. तर आता मी स्क्वेअर शेपमध्ये मोठ्या मोठ्या स्क्वेअर शेपमध्ये हे कट करून घेतलेले आहेत आणि आता एका उलटण्याच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित सैल करून घेतलेलं आहे. सैल करून घ्यायचं आणि हे काढून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता हा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असा हा मी कटलेट काढून घेतलेला आहे. आणि हे कटलेट काढल्यानंतर आता मी याच्यामधून असा कट मारणार आहे आणि याला मस्त असे ट्रायंगलचे शेप देणार आहेत. त्यामुळं मस्त हे ट्रायंगल्स तयार होतात आणि हे दिसतानाही अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर अशाच प्रकारे मी सगळं कट करून घेणार आहे. तर हे व्यवस्थित मी सगळे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही हे पीठ जे आहे ते असे कट करून थोडा वेळ फ्रीजरमध्येही ठेवू शकता आणि नंतर तुम्हाला हवं आहे त्यावेळी तुम्ही तळून घेऊ शकता. तर आता तर मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आहे. तर थोडासा मी एक तुकडा टाकून बघते. तेल आपलं छान गरम व्हायला लागलेलं आहे. तर आता यामध्ये आपण हे जे ट्रायंगल कट करून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत आणि हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. तर पहिल्या वेळी 2 ते 3च टाकणार आहे. जरा अंदाजा घ्यायचा की कढईमध्ये किती बसतात आणि किती तळायला वेळ लागतो आहे आणि त्यानुसार आपण नंतरची बॅच तळून घेणार आहोत. तर आता हे जे बुडबुडे आहेत ते येत राहतात. थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग आपण हे ट्रायंगल्स पलटी करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आत्ताच याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. भगरीमुळे याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग येतो. तर हे लो फ्लेमवरती आपण 2 ते 3 मिनिट असे छान तळून घेणार आहोत. तर याचा छान असा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. मस्त असे हे कुरकुरीत आपले ट्रायंगल्स छान तळून झालेले आहेत. तर आता हे तेल निथळून आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि सेमच आपण बाकीचेही ट्रायंगल्स जे आहेत ते तळून घेणार आहोत. तर मस्त असे कुरकुरीत आपले कटलेट्स किंवा ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादी उपवासाची चटणी बनवली आणि त्यासोबत सर्व केले तरीही चालतील किंवा दह्यासोबतही हे खूप सुंदर लागतात. तर याला सुंदर असा कलर आलेला आहे आणि मी तुम्हाला आवाज दाखवते. मस्त असा हा कुरकुरीत झालेला आहे, क्रिस्पीनेस आलेला आहे याला. तर मस्त असे हे कटलेट्स तुम्हीही या उपवासाला बनवून पहा. अगदी सोपे आहेत, कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. तर असे हे उपवासाचे कटलेट्स तुम्हीही या उपवासाला बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन